भाजपाला स्वतःच्या ताकदीवर बहुमत मिळू शकणार नाही। सद्यस्थितीत लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे, अशी भूमिका काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली। सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडी अंतर्गत काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभेच्या निमित्तानं सोलापुरात आले असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे बोलत होते। यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली। भाजप आणि मोदींच्या धोरणांवर त्यांनी सडकून टीका केली। देशात सध्या अघोषित आणीबाणी सुरू आहे। हुकुमशाही आणि तानाशाहीची परिस्थिती आहे। संविधानाला धोका निर्माण झाला आहे। अशा परिस्थितीत देशात नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवायचं का, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला। भाजपनं मागील 10 वर्षात काय केलं हे सांगावं। देशातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासह ज्वलंत प्रश्नांवर भाजपनं आपली भूमिका स्पष्ट करावी। मोदींच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था घसरली। त्यांच्या नेतृत्वामुळेच अर्थव्यवस्था मंदावली आहे। नवीन कारखाने आले नाहीत तर जुनेही चालू नाहीत। नवे आर्थिक निर्णय घेतले नाहीत। व्यापाऱ्यांना वेळ न देता GST लादण्यात आली, त्यामुळे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं। शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला। रोजगार कमी झाले। देशावर 180 लाख कोटींचं कर्ज आहे। त्यामुळे मोदी सरकारनं डिझेल पेट्रोलवर कर लावला। यामुळे देशात प्रचंड महागाई वाढली। पेट्रोल कराच्या माध्यमातून 32 लाख कोटी रुपये उभे केले। परिणामी महागाई वाढल्यानं लोकांचं जगणं मुश्किल झालं। त्यामुळेच देशातील 80 कोटी जनतेला अन्नधान्य मोफत देण्याचा निर्णय घेतला असल्याची टीकाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। मोदींना पुन्हा अर्थव्यवस्थेचं बोलायचं झालं तर मोदींना अर्थव्यवस्थेचं संचालन करता आलेलं नाही। त्यामुळं देश चालवायला, सरकारी नोकऱ्यांचे पगार द्यायला, सैन्याचे पगार द्यायला, पेन्शन द्यायला पैसे नाहीत। म्हणून मोदींनी 10 वर्षामध्ये देशावरचं कर्ज तिप्पट केलेलं आहे। 55 लाख कोटीहून आज जवळजवळ 180-190 लाख कोटीकडे कर्ज गेलेलं आहे। एवढं कर्ज काढून देखील देश चालत नाही, भागत नाही। पण नरेंद्र मोदींनी कर लावायला सुरुवात केली, भरमसाठ कर लावायला सुरुवात केली। पहिल्यांदा डिझेल, पेट्रोल, गॅसवर कर लावले। त्यांच्या किती 100च्या वर पेट्रोल घेऊन ठेवले। GST लावलं। आज देशातले 50% गरीब लोक 62% GST कर भरतात। किमती वाढतात, त्यामुळे महागाईचा भडका उडालेला आहे। मोदींनी पेट्रोलच्या करावरून 32 लाख कोटी गोळा केले। सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वात आधी उमेदवारी निश्चित झाली। त्यांनी सुरुवातीपासूनच या मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतली आहे। त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत। त्या बाहेरच्या उमेदवार नाहीत। त्यांना विजयी करण्याचं आवाहनही यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केलं। या पत्रकार परिषदेला माजी आमदार प्रकाश येलगुलवार, राजन कामत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते।